Yo. So welcome all. स्वागत आहे सगळ्यांचं. So today we are talking about and we will look at the new lesson that we called as the work and energy. That is 11th lesson of our standard 6. 11वा लेसन आहे आपलं स्टँडर्ड 6 चा 6वीचा आपला 11वा लेसन आहे. त्याचं नाव आहे वर्क अँड एनर्जी म्हणजे कार्य आणि ऊर्जा. जर मराठीमध्ये आपण बोलायला गेलं तर कार्य आणि ऊर्जा असं त्याचं मीनिंग होतं. ठीक आहे. टू से what is work and what is energy, that thing we will look at. तर बघा ऑब्झर्व आणि हे जे 3 पॉइंट्स आहेत त्या आपण जे बेसिकली बघणार आहोत. तर बघा या जर पिक्चर्स मध्ये जर आपण बघितलं, या पिक्चर्स मध्ये जर आपण बघितलं बघा काही ना काहीतरी इथे एक मूवमेंट चालू आहे. आपण सध्या त्याला मूवमेंट बोलूया म्हणजे काही ना काही तिथं हालचाल हे चालू आहे. तर या मुलामुळे टायरची हालचाल होत आहे. ही मुलगी काय करत आहे, बॅग उचलत आहे म्हणजे तिच्या बॉडीच्या, तिच्या शरीराचं आणि बॅगेचे पण काय चेंज होत आहे, तर जागा चेंज होत आहे आणि तिच्या बॉडीमुळे म्हणजे तिच्या बॉडीचा डायरेक्शन्स किंवा मूव्हमेंट झाल्या कारणाने किंवा तिच्या बॉडीचा हालचाल झाल्या कारणामुळे हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा हा जो ऑब्जेक्ट आपण सध्या बोलू, हा जो दप्तर आहे, ह्याचं दप्तर काय होत आहे, याची जागा सुद्धा चेंज होत आहे. आता बघा या ॲक्शनमुळे तो खिळ्याला मारत आहे. या ॲक्शनमुळे एक बॉक्स आहे तो खेचला जात आहे आणि या ॲक्शनमुळे आपण बघू शकतो, की भले या ॲक्शनमध्ये एखादा मोठा असा लाकूड आहे, तो काय करण्यात आला, उचलण्यात आलेला आणि या ॲक्शनमध्ये वी कॅन से बाण आर्चरी बेसिकली जे बोलू शकतो, ते इथे ह्याच्यामध्ये ॲक्शन्स होत आहेत आणि इथे प्रेसिंगचं ॲक्शन होत आहे. तर या सगळ्या ॲक्शनमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक काय बघू शकतो, ह्याच्यामुळे भलेही ॲक्शन किंवा भलेही मूव्हमेंट हा दुसऱ्या बॉडीचा आहे, दुसरा ऑब्जेक्ट आहे किंवा बॉडीचा आपण बोलूया, परंतु त्याचा इफेक्ट हा त्यातला कनेक्टिंग असलेल्या ऑब्जेक्टवरती सुद्धा होत आहे. त्याच्या कनेक्टेड असलेल्या ऑब्जेक्टवर सुद्धा होत आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत एकदा शब्द ऐका. कारण ह्याच्यामध्ये या शब्दामध्येच म्हणजे आता मी जे बोलणार त्याच्यावरतीच आपला वर्क अँड एनर्जी म्हणजे ह्या आपल्या धड्याचा टायटल लपलेला आहे. कसं? आता बघा या आता फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. हा वाला एक्झाम्पल घ्या, जो आपण गाडी चालवतो. कारण हा जो खेळ आहे, आपण सगळ्यांनी खेळलेला आहे. मी सुद्धा खेळलेला आहे. तुम्ही पण हा खेळ खेळलेलाच असेल. बघा टायरला जेव्हा पण आपण लाकूड मारतो आणि टायर आपण पळवायची कोशिश करतो. टायर स्वतःहून पळत असतो का? आन्सर इज नो. टायर हा आपण त्याला मारत आहोत आणि आपण सुद्धा त्याच्यासोबत पळत आहोत ह्याचं आपण बोलतो आपण पळतो आणि आपण त्याला मारून पळवतो. या कारणासाठी टायर सुद्धा स्वतःहून हालत आहे असं स्वतः म्हणजे तो हालत आहे असं आपण बोलू शकतो. म्हणजेच काय? तर बघा या ह्याच्यामध्ये मूव्हमेंट कोणाची होत आहे? तर मूव्हमेंट होत आहे या मुलाची म्हणजे आपल्या बॉडीची. परंतु त्याच्या रिझल्टमध्ये किंवा त्याचा जर आपण एका पॉइंटनी आपण ऑब्झर्व्ह केला, तर रिझल्टमध्ये ऑब्झर्व्ह केला, तर त्याचा रिझल्ट त्याच्या मूव्हमेंट सोबतच ह्याचं सुद्धा मूव्हमेंट होत आहे. म्हणजे ह्याच्या मूव्हमेंटमुळे बघा म्हणजे काय? मुलाच्या हालचालीमुळे लड़के की मूवमेंट की वजह से इसका भी मूवमेंट हो रहा है और वो क्या कर रहा है, अपना जगह चेंज कर रहा है, बराबर? अपना वो जगह चेंज कर रहा है या फिर एक यहाँ पे तो जगह चेंज कर रहा है और दूसरा अगर हम लोग बोल सकते हैं, अगर ये हथौड़े में अगर मारने की कोशिश करे कील को, तो कील काय करेल, आपला स्वतःचा शेप चेंज करेल. कील काय करेल, आता बघा एखादा खिळा आहे, त्या खिळ्यावरती आपण जर मारायचा प्रयत्न केला हातोड्याने हातोड्याने जर आपण आडवा आता हा आडवा आहे म्हणून जर आडवा वगैरे आपण मारायचा कोशिश केला, तर तो काय होईल, तर तो आपला स्वतःचा शेप हा चेंज करेल. तो आपला स्वतःचा हा शेप हा चेंज करेल. तर बघा, या ह्याच्यावरून आपल्याला काय दिसतोय? आता बघा या ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्क म्हणजे काय आणि एनर्जी म्हणजे काय, हे मी तुम्हाला सांगतोय. सो व्हॉट इज थिंग बघा लक्ष द्या. या मुलाचा एक्झाम्पल आपण बघूया. ह्याच्यामध्ये मूव्हमेंट कोणाची होत आहे? प्रायमरी मूव्हमेंट कोणाची होत आहे? प्रायमरी मूव्हमेंट म्हणजे प्रथमदर्शीय हालचाल कोणाची होत आहे? या मुलाची होत आहे. परंतु याच्या हालचालीमुळे या टायरची काय होत आहे? जागा बदलत आहे. म्हणजे बघा, म्हणजेच काय? एनर्जी कोण लावत आहे? एनर्जी बेसिकली हा मुलगा लावत आहे. परंतु काम कोणावर होत आहे? काम हा या आपण बोलूया टायरवरती होत आहे. मीन्स व्हॉट? बघा, हा जो टायर आहे किंवा हा जो एक निर्जीव वस्तू आपण बघूया, नॉन लिव्हिंग थिंग आहे. तो काय करत आहे? त्याच्या जागा किंवा त्याचं जे त्याची सुद्धा मूव्हमेंट होत आहे ना, तो त्या काय करत आहे? त्याची जागा ही बदलत आहे. म्हणजेच काय होत आहे? काम हे घडत आहे. बघा, काम करणं म्हणजे काय? काम करणं म्हणजे बघा, आपण काय ना काय साफ करत असतो. आपण काय करतो, एखादा सामान उचलतो आणि तिथं आता सपोज की आपण जर टेबल साफ करायचा असेल, तर टेबल साफ करायचा किंवा आपला पुस्तकाचा कप्पा जर आपण साफ करत असेल, तर पुस्तकं आपण काढतो. म्हणजे काय करतो, आपली स्वतःची एनर्जी लावून पुस्तके बाहेर काढतो. त्याच्या खालची धूळ वगैरे ते साफ करतो आणि पुन्हा पुस्तक ठेवतो. म्हणजे काय करतो आपण,
आपल्या एनर्जीमुळे त्या पुस्तकांची किंवा त्या गोष्टीची काय करतो आपण मुवमेंट करत आहोत. दिस इज वाय अँड दिस वी कॅन से द मोमेंट इज हॅपनिंग आणि ते मुवमेंट कोणावरती होत आहे ते मुवमेंट इज हॅपनिंग और वी कॅन से द एनर्जी इज वर्किंग ऑन दी अँड ऑन अन ऑब्जेक्ट आणि त्या ऑब्जेक्ट वरती काम करत असल्या कारणाने काय होतं वर्क इज हॅपनिंग म्हणजे बघा बेसिकली वर्क इज हॅपनिंग वर्क काम झालं आपण कशाला म्हणू काम झालं कशाला म्हणू काम झालं तर एखाद्या वस्तूला एक्सटर्नल फोर्स लागून म्हणजे एखाद्या वस्तूवरती बाह्य फोर्स लागून म्हणजे कारण हा एक्झाम्पल मध्ये आपण बाह्य फोर्स आपण बेसिकली बघतोय म्हणून आपण बाह्य फोर्स बघूया ठीक आहे. तर एखाद्या वस्तू बाह्य फोर्स लागून तो जर आपली जागा बदलत असेल किंवा त्याचा आकार बदलत असेल तर अशा प्रकारची कोणती फिजिकली म्हणजे काय आपण बोलतो भौतिकदृष्ट्या त्याच्यामध्ये काही बदल होत असेल तर त्याला आपण काम झालं असं बोलवतो दॅट वी कॅन कॉल्ड ॲज वर्क डन. सो सी what is the what is the definition we can draw from this point if the energy is given or energy is given to an object and it's changing its position or changing its state or changing its shape that we can call this the work is done. म्हणजे बघा एखाद्या ऑब्जेक्ट वरती जर बाहेरून काही एनर्जी लावल्यानंतर किंवा एनर्जी अप्लाय नंतर जो काय त्याच्या जागेमधले म्हणजे त्याच्या जर तो जागा बदलत असेल किंवा तिथला त्याचा रंग किंवा त्याचा आकार बदलत असेल, तर अशा प्रकारे कोणतीही घटना जर घडत असेल, तर त्याला आपण काम झालं असं आपण म्हणतो. म्हणजे काय वर्क इज डन असं वी कॅन से. टू से या फॅक्टरमध्ये जर आपण बघितलं, की हा मुलगा असावा किंवा ही मुलगी असावी किंवा हे जे बाबा हे जे काका असावे किंवा हा जो मुलगा आहे, ते काय करतात व्हॉट दे आर डुईंग and they are applying their energy आणि ते त्यांचं जे सामान आहे किंवा त्यांच्या हातामध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे त्याचं काय करत आहे डिस्प्लेसमेंट करत आहे म्हणजे स्थलांतर करत आहे म्हणजे त्याचं काय होत आहे मुवमेंट होत आहे. बघा ह्याच्यामध्ये काय होत आहे डिस्प्लेसमेंट होत आहे म्हणजे ती जागा स्वतःच्या तो वस्तू आहे तो जागा स्वतःच्या बदलत आहे. बट या एक्झाम्पल मध्ये आणि जर आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर या दोघांमध्ये काय होत आहे तर याच्यामध्ये तो जो खिळा आहे किंवा जो स्पंज आहे तो काय होत आहे दाबला जात आहे किंवा तो जो आहे तो काय होत आहे दाबला जात आहे. म्हणून मी तुम्हाला काय बोललो आपण डेफिनेशन बनवताना किंवा वर्क म्हणजे काय हे समजून घेताना आपण काय बोललो जर एखादी एनर्जी अप्लाय झाल्यानंतर जर एखादा ऑब्जेक्ट इफ अन ऑब्जेक्ट आफ्टर दी अप्लाइंग द एनर्जी इफ इट इज चेंजिंग इट्स शेप और चेंजिंग इट्स द पोझिशन म्हणजे तो जर आपली जागा आणि तो जर आपले जर आकार जर बदलत असेल तर त्याला आपण काय बोलू शकतो काम झालं असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. सो लेट्स से आता आपण बघूया द वर्क इज हॅपनिंग आणि वर्क आपण त्याला बोलूया. ठीक आहे. तो ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल काय बघितलेलं आहे. सो सी ह्याच्यामध्ये फर्स्ट आपण एक लाईन बघूया. वेन अन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग द फोर्स ऑन इट द वर्क इज सेट टू बी डन. म्हणजे त्यांनी सेम थिंग तेच बोलले की जेव्हा एखादी वस्तू आपली जागा बदलते केव्हा जेव्हा त्याच्यावरती बघा कोणतीही वस्तू निर्जीव वस्तू ती स्वतःहून जागा बदलू शकते का? आन्सर इज नो. ती स्वतःहून जागा बदलू शकत नाही. बघा एखादा पेन आपण टेबलवर ठेवला. आपण अर्ध्या तासानंतर आलो तरी ते तिथेच राहील. आपण दुसऱ्या 24 तासानंतर आलो तरी तो पेन तिथेच राहील. इव्हन आपण काही वर्षानंतर आलो तरी तो पेन तिथेच राहणार आहे. तो काय स्वतःहून जागा बदलणार नाहीये. हां. जर आपण किंवा आपला भाऊ बहीण किंवा आपला आई वडील यांनी जर काहीतरी एनर्जी लावून किंवा त्या पेनला उचलून दुसरीकडे नेलं तर तो काय होऊ शकतो आपला जागा बदलू शकतो. पेन हा काय करणार आपली जागा बदलू शकतो. त्यांनी हेच सांगितले वेन अन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस बाय अप्लाइंग द फोर्स ऑन इट. म्हणजे जेव्हा पण एखादी वस्तू आपली जागा बदलते केव्हा जेव्हा त्याच्यावरती कोणता ना कोणता फोर्स अप्लाय केल्यानंतर तर तेव्हा आपण काय बोलू शकतो वर्क इज सेट टू बी डन म्हणजे काम झाले असं आपण बोलू शकतो. काम झालंय असं आपण बोलू शकतो. सो दिस इज द थिंग. सो दिस इज द थिंग. आता नेक्स्ट आपण वाक्य बघूया. नेक्स्ट व्हॉट इज द थिंग. बघा वर्क मध्ये आता सध्या आपण बघतो व्हॉट इज द वर्क. व्हॉट इज द वर्क. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन दिसतात की एक जी मुलगी आहे ती काय करत आहे खाली बॉक्स ओढत आहे आणि दुसरी जी मुलगी आहे ती काय करत आहे भरलेला पुस्तकाने भरलेला बॉक्स आहे ओढत आहे. म्हणजे तीच मुलगी आहे फक्त ती पहिल्यांदा काय करत आहे खाली बॉक्स ओढत आहे दुसऱ्यांदा ती भरलेला बॉक्स ओढत येत आहे. तर बघा more work is done for same displacement when the more forces applied to do the work. If the same force is applied for more displacement, the more work is done by the force. म्हणजे बघा
आता या जो सेंटेन्स आहे, या जो सेंटेन्सचा आपण मिनिंग बघूया. आता बघा, आता समजा समजा सपोज आता ही जी मुलगी हिने काय केलं, ही मुलगी या ठिकाणीवरून चालून आता ही जी मुलगी हिनं खाली बॉक्स सोबत या मुलीकडे आपण बघूया. त्या मुलीने काय केलं, या जागेवरून ती तो खाली बॉक्स ओढायचा तिने प्रयत्न केला आणि ओढत तिने या ठिकाणी घेऊन आली आणि या ठिकाणी तिने काय केलं, तो बॉक्स ओढून आणला. म्हणजे तिने समजा सपोज सपोज आपण बोलूया, की तिने एखादा 500 मीटर पर्यंत 500 मीटर पर्यंत तिने ओढत तो बॉक्स घेऊन आलेला आहे. म्हणजे एखादा डिस्टन्स एखादा 500 मीटरपर्यंत तिने हा ओढत बॉक्स घेऊन आलेला. बरोबर. आता हा एक काम झाला. आता तो आणि आता पुढचं बघा. आता पुढे हा जो बॉक्स ओढत आहे, हा जो बॉक्स ओढत आहे म्हणजे काय झालं? वर्क हा डन झालेला आहे. का? कारण हा जो बॉक्स आहे याने काय केलंय बरं? आपला डिस्प्लेसमेंट केलंय. त्या बॉक्सने काय केलं? आपला डिस्प्लेसमेंट केलं म्हणजे बॉक्सने काय केलेलं आहे? आपली जागा बदललेली आहे. बरोबर आहे ना? आता बघा एखादा बॉक्स आता तुम्ही बघा, एखादा बॉक्स किंवा एखादी वस्तू या ठिकाणीवरून नेऊन दुसऱ्या ठिकाणी नेतात. म्हणजे बघा, आता समजा एका टेबलवरून नेऊन ते दुसऱ्या टेबलवरती तुम्ही ठेवतात. म्हणजे ते काय होत आहे? जागेचं डिस्प्लेसमेंट होत आहे म्हणजे स्थलांतर होत आहे असं आपण क्लिअरली बोलू शकतो. जर तो स्थलांतर होत आहे, जर तो स्थलांतर होत आहे, तर म्हणजे काय होत आहे? काम झालेलं आहे. तर हेच आपण ऑलरेडी वाक्य बघितलेलं हा फर्स्ट वाला, की जेव्हा एखाद्या गोष्टीचं स्थलांतर होत आहे, तर काम होतं असं बोलण्यात येतं. आता बघा, या खाली बॉक्समध्ये नेण्यात येणारी किंवा खाली ओढण्यासाठी तिला जेवढं एनर्जी किंवा जेवढी पॉवर तिला लावावा लागला असेल, जेवढा फोर्स तिला लावावा लागला असेल, तेवढाच फोर्स तिला भरलेल्या ह्याच्यासाठी पण लावावा लागेल का? का त्याच्याहून जास्त लावावा लागेल? तर ऑब्व्हियसली भरलेल्या बॉक्सला ओढण्यासाठी तिला जास्त ताकदी लावायला लागणार आहे. तर त्याचप्रमाणे तर ते काय बोलले बघा, या वाक्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. बघा, "द मोर फोर्स इस डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट when the more force is applied to do the work." म्हणजे जर एवढंच जागा म्हणजे आपण समजा की 500 मीटर बेसिकली बघूया 500 मीटर. ओके. 500 मीटर पर्यंतची जागा तिला पूर्ण करण्यासाठी बघा, जर पूर्ण करण्यासाठी आपण बोलूया, की एक फोर्स लागला म्हणजे एक फोर्स तिला लागला. एक समजूया आपण, एक फोर्स तिला लागला म्हणजे खाली बॉक्स भरून नेण्यासाठी तिला एक फोर्स लागला. परंतु जर तो खाली बॉक्स आपण त्याच्यामध्ये खूप काही वस्तू भरून नेले. आता बघा आपण काय करतो, आपण आता सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपण दळण वगैरे आणण्याचं आपण काम करत असतो, बरोबर? तर मुलांपैकी तर जास्तीत जास्त करतात, मुली पण काय-काय करतात, राइट? तर दळण आणून देण्याचा जेव्हा दळणाचा डब्बा आपली आई नेते किंवा आपण नेतो, तर बघा खाली डब्बा नेणं ईझी असतो का भरलेला डब्बा नेणं ईझी असतं? तर ऑब्व्हियसली खाली खाली डब्बा डब्बा. एक्झॅक्टली. तर ऑब्व्हियसली खाली डब्बा नेणं हा ईझी असतो. तर खाली डब्बा नेताना आपल्याला जास्त ताकद लागते का भरलेला डब्बा नेण्यामध्ये आपल्याला जास्त ताकद लागते? तर भरलेला डब्बा नेण्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ताकद लागत असते, बरोबर. त्याचप्रमाणे ते काय म्हणतात ते जर 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 आता हा 500 मीटरचा जो डिस्टन्स आहे, म्हणजे हा जो अंतर आहे, हा नेण्यामध्ये जर आपल्याला जास्त ताकद लागत आहे, म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण बोललो खाली डब्बा आणि भरलेला डब्बा. खाली डब्बा नेण्यामध्ये आपल्याला काय लागत आहे? कमी ताकद लागत आहे. म्हणजे काय आपण बोलतो कार्य किंवा वर्क इस और वी कॅन से द लो वर्क इस डन म्हणजे कमी काम झालेलं असं आपण बोलू शकतो. लेस वर्क लो नाही बोलू शकत. लेस वर्क इस डन म्हणजे कमी काम झालेलं आहे. परंतु त्याच जागी जर भरलेला डब्बा जर आपण घेऊन जात असू, खूप वजनाचं वजन तर समजा आपण 5-7 किलो 5-7 किलो जर वजनाचा डब्बा, 10 किलो वजनाचा डब्बा आपण पकडून जर नेत आहोत, तर आपल्याला काय लागणार आहे? ताकद सुद्धा जास्त लागणार आहे. तर ताकद जास्त लागणार आहे, तर व्हॉट वी कॅन से द मोर वर्क इस डन म्हणजे जास्त कार्य झालेलं आहे असं आपण बोलू शकतो. जास्त कार्य झालेलं आहे असं आपण बोलू शकतो. बघा, या ठिकाणी आपण 2 गोष्टी बघितलेल्या. काय? बघा, भले डिस्टन्स सेम बघा, भलेही डिस्टन्स हा सेम, परंतु ऑब्जेक्टच्या ऑब्जेक्टच्या वेटमुळे काम कमी जास्त झालेलं आहे. वर्क इस वर्क बिकेम्स लो अँड मोर. लेस अँड मोर, लो अँड मोर नाही, लेस अँड मोर. कशामुळे? कारण बघा, खाली डब्बा नेण्यामध्ये आपल्याला कमी ताकद लागली. म्हणजे काय बोलू शकतो, द वेट इज लेस, द वर्क इज अल्सो लेस. बट वेट इज मोर, द वर्क इज अल्सो मोर. म्हणजे समजतंय? म्हणजे बघा, पॉइंट कसं आहे, जर खाली डब्बा नेण्यामध्ये आपल्याला ताकद ही कमी लागणार आहे 500 मीटरपर्यंत. परंतु
भरलेला डब्बा आपल्याला 500 मीटर पर्यंत न्यायचा असेल, तर तो आपल्याला ताकद ही जास्त लागणार आहे. कारण भरलेला डब्बा हा किती किलोनी भरलेला आहे? फॉर एक्झाम्पल आपण बघू 10 किलोनी भरलेला आहे. तो किती किलोनी भरलाय? 10 किलो. 10 किलोचा डब्बा नेण्यामध्ये आणि खाली डब्बा नेण्यामध्ये आणि खाली डब्याचं वजन आहे फक्त 1 किलो आणि भरलेल्या डब्याचं वजन आहे 10 किलो. तर बघा एवढ्या प्रमाण म्हणजे 9 किलोचा डिफरन्सच झाला, बरोबर? 9 किलोचा डिफरन्स झाला म्हणजे आपण काय बोलू शकतो, की काम सुद्धा जास्त झालेलं, वर्क सुद्धा जास्त झालेलं आहे. आता ही एक पॉइंट. आता बघा, जर समजा हा पॉइंट कळाला, कोणाला काय ह्याच्यात डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. एनी डाउट इन दिस? समजतंय. येस. तो अभी हा एक पॉइंट झाला. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? इफ सपोज आपण खाली डबा आपण काय करत आहोत? 500 मीटरच्या ऐवजी आपण अजून जास्त 500 मीटर लांब घेऊन गेला. 500 मीटरच्या ऐवजी आपण अजून जास्त 500 मीटर लांब घेऊन गेला. तर अजून जास्त 500 मीटर लांब घेऊन झाला. म्हणजेच काय केलं आपण, की 500 मीटर इंटू 1000 मीटर, 1000 मीटर 1000 मीटर आपण काय केलेलं आहे, तो डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. मग 1000 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यावर काय बोलू शकतो आपण? तेव्हा सुद्धा काम जास्त झालं असं बोलण्यात आलं. का? कारण तेव्हा भलेही वजन हा सेम राहिला, परंतु डिस्टन्स हा काय झालेला आहे? जास्त वाढलेला आहे. भलेही तो काम किंवा भलेही तो वजन सेम झाला असेल, परंतु डिस्टन्स हा काय झालेला आहे? जास्त वाढलेला आहे. ओके. सो दिस इज द थिंग वी कॅन से. तर दिस थिंग वी कॅन से अशा प्रकारे गोष्ट आपण बोलू शकतो. तर देअर इज दी थिंग्स. सी, आता आपण 2 पॉसिबिलिटीज बघितले. 2 पॉसिबिलिटीज वी हॅव सीन. तर कशा प्रकारे 2 पॉसिबिलिटीज आपण 2 नाही सॉरी बेसिकली 3 पॉसिबिलिटीज आपण बघितलेल्या आहेत. 3 इक्वेशन आपण बघितलेलं आहे. पहिला इक्वेशन सांगतो, दुसरा इक्वेशन सांगतो, तिसरा इक्वेशन सांगतो. लक्ष द्या. फर्स्ट इक्वेशन इज व्हॉट? इफ इफ द ऑब्जेक्ट अँड द डिस्टन्स इज लेस, म्हणजे ऑब्जेक्टचं वजन, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड द डिस्टन्स इज लेस, म्हणजे कमी अंतर असेल आणि वजन पण कमी असेल, तर आपण त्याला काय बोलू शकतो, की कमी कार्य झालं असं आपण बोलू शकतो. ओके. परंतु परंतु जर ऑब्जेक्टचं वजन सुद्धा वाढलं आणि डिस्टन्स तेवढंच आहे, भले डिस्टन्स सेम आहे, तरी सुद्धा आपण काय बोलू शकतो, की कार्य हे जास्त झालेलं आपण बोलू शकतो. आणि थर्ड वन काय? थर्ड वन मध्ये आपण बोलतो, की डिस्टन्स हे वाढलंय, परंतु ऑब्जेक्टचं वजन आहे ते काय झालंय? सेम राहिलंय. तरी सुद्धा काम जास्त झालेलं असं आपण बोलू शकतो. तर बघा, दिस इज व्हॉट दे आर सेइंग. अ मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट व्हेन द मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. म्हणजे बघा त्याने काय सांगितलंय, जास्त काम झालेलं आपण बोलू शकतो केव्हा? जेव्हा जास्त ताकद लागते. ओके. जास्त काम आपण केलं हे आपण केव्हा बोलू शकतो? जेव्हा जास्त ताकद लागली असं आपण बोलू शकतो. तेव्हा जास्त ताकद लागली तेव्हा आपण जास्त काम झालं असं आपण बोलू शकतो. आणि त्याच्याबरोबरच जेव्हा भलेही वजन सेम असेल किंवा अ, किंवा जो डिस्टन्स आहे म्हणजे तिथला जो अंतर आहे, अंतर जर जास्त कापलं तर तेव्हा सुद्धा जास्त कार्य झालं असं आपण बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल ह्याचा आपण डब्याचा घेतो. आपण जो खाली जो डब्बा आहे तो जर आपण 1000 मीटर पर्यंत नेला तर बघा, भले त्याचं वजन कमी आहे, परंतु तो पकडून आपल्याला 1000 मीटर चालायचं आहे म्हणजे आपण 1-2 तास चालत आपण ऑब्व्हियसली थकू. बरं, म्हणजे काय झालं? काम आहे काय झालं? जास्त झालेलं आहे. परंतु जर तोच डब्बा पकडून आपण फक्त 5 किंवा 10 मिनिटं जर चालवू तर काय होऊ शकणार आहे? काम आहे कमी होणार आहे. हां, परंतु जर तोच 5-10 मिनिटाचा जो डिस्टन्स आहे तो आपण काय करणार आहोत? 10 किलो वजन आपल्या अंगावरती घेऊन चालत चाललोय. तर आपल्याला काय वाटणार? आपण नक्कीच थकणार आहोत. म्हणजे काय होणार आहे? काम सुद्धा जास्त वाढणार आहे. तर त्यांनी हे सांगायचा आपल्याला प्रयत्न केलाय, की मोर वर्क इस डन व्हेन द मोर वर्क इस डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट द वर्क फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. व्हेन द मोर फोर्स इज अप्लाइड टू द, म्हणजे जेव्हा जास्त एनर्जी आपल्याला लावावी लागते तेव्हा जास्त कार्य झालं असं आपण बोलू शकतो. आणि जेव्हा जास्त अंतर आपण पार करतो तेव्हा सुद्धा जास्त काम झालं असं आपण बोलू शकतो. म्हणजे व्हॉट? की व्हेन वी आर कव्हरिंग ऑर द डिस्प्लेसमेंट वर येतंय. सो व्हेन द डिस्प्लेसमेंट सो वी आर सेविंग, की म्हणजे डिस्प्लेसमेंट जेव्हा जास्त होईल तेव्हा काम जास्त झालेलं आपण बोलू शकतो. आणि त्यासोबतच जर एनर्जी किंवा ताकद जास्त लागली असेल, परंतु डिस्प्लेसमेंट भलेही कमी असेल किंवा जास्त असेल, पण ताकद जास्त लागल्या कारणाने कार्य सुद्धा जास्त झालेलं आपण बोलू
शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग, सो दिस इज द सिनॅरिओ दॅट दे सेड अबाउट अस, दॅट दे सेड विथ अस. ओके. आता नेक्स्ट आपण पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आपण नक्की ओके. सो व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट दॅट वी विल सी. हे जे तीन चार पॉईंट्स आहे, हे तुम्ही आता लक्षात ठेवा. सो व्हॉट इज द थिंग, वेन अन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेड बाय द अप्लाइंग फोर्स ऑन इट, द वर्क इज सेड टू बी डन. म्हणजे जेव्हा सॉरी, जेव्हा एखाद्या वस्तूवरती ताकद लावून किंवा एनर्जी लावून जेव्हा तो कार्य घडतं, सॉरी, जेव्हा तो त्याचा जागा बदलतो, त्याला आपण येस. सो दिस वी कॉल्ड ॲज दी वर्क सेट टू बी डन. आणि जेव्हा मोर फोर्स इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट, when more work is done for the same displacement, when the more force is applied on it or to do that work. And if the same force is applied for the more displacement, then the more force is done to or the more work is डन बाय दी फोर्स. तो बघा, दिस इज द थिंग. हे अशा प्रकारचे दोन वाक्य आपण किंवा हे तीन वाक्य आपण त्याचा अर्थ जाणून घेतलेला आहे. आता नेक्स्ट आपण बघूया व्हॉट दे आर सेइंग. आता बघा, हा जो एक्झाम्पल आहे, हा जो एक्झाम्पल मध्ये तर आपण फक्त ओढता, बरोबर. आता ही जी मुलगी, ही मुलगी काय करत आहे, दप्तर हे उचलत आहे. या माणसाने पण काय केलेलं आहे, वस्तू ही उचललेली आहे. तर बघा, ह्याने काय केलं, दप्तर पण उचललेलं आहे आणि ह्याच्याने याने काय केलेलं आहे, एखादी वस्तू आपल्या म्हणजे मोठा लाकूड आपल्या खांद्यावरती उचललेला आहे. त्याचप्रमाणे या मुलाकडे जर आपण बघितलं, या मुलाकडे पण आपण काय बघतो, हा काय करत आहोत, हा जो वजन आहे, हा काय करत आहे, पुलीच्या सहाय्याने, म्हणजे कप्पीच्या सहाय्याने, म्हणजे पुलीच्या सहाय्याने तो काय करत आहे, ओढत आहे. आपल्याकडे तो ओढत आहे. ठीक आहे. आता या ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं, या ह्याच्यावरून काय कळतं बघा, वेन द अप्लाइड फोर्स इज द सेम, the more work is done when there is a greater displacement. In other words, for the measuring the work, both the force and the displacement must be considered. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, त्यांनी आपल्याला असं सांगितलं की जर समजा एखादं कार्य when the applied force is same and the more work is done, when there is a greater displacement. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण बोललो, म्हणजे त्यांनी तो डब्याचा एक्झाम्पल त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलंय की जर 1 किलोचा डब्बा आपण 500 मीटरच्या ऐवजी 1000 मीटर पर्यंत जर ओढून नेलं, तर त्याला सुद्धा जास्त कार्य झालेलं असं आपण बोलू शकतो. म्हणजेच काय, की जेव्हा पण आपल्याला कार्य किती झालं किंवा इफ यू वॉन्ट टू मेजर द वर्क, म्हणजे कार्य जर आपल्याला मोजायचं असेल, तर आपल्याला ताकद म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे ताकद आणि स्थलांतर, कार्य आणि ऊर्जा आणि स्थलांतर या दोघांचे कन्सिडर करणं किंवा दोघही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो बघा, त्याप्रमाणे आपण गोष्टी म्हणजे वर्क कशा प्रकारे डन होतं, हे 3 पॉइंट्स आपण जाणून घेतलेले आहेत. आता बघूया नेक्स्ट वाला. नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट, द नेक्स्ट पॉइंट इज दिस, द रिलेशनशिप बिटवीन द वर्क अँड एनर्जी. आता वर्क अँड एनर्जी एकमेकांसोबत काय नातं आहे, ते आपण बघणार आहोत. तर बघा, बघायला गेलं तर आपण त्याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलो म्हणजे एक थोडीशी आयडिया आपण घेतलेली आहे, की बघा, ह्याच्यामध्ये आपण बोलतो की हा मुलगा आहे, हा काय करत आहे, एनर्जी लावत आहे, म्हणजे तो काय करत आहे, ताकद फोर्सला लावत आहे. तर त्याचप्रमाणे मशीनने जेव्हा फोर्स लागू शकतात, ते कशा प्रकारे एक्सटर्नली ताकदही नक्कीच लागू शकते. तर बघा, याच्यामध्ये आपण काय बोलतो, भलेही हा मुलगा काय करत आहे, ह्या जो गाडीला आहे, बघा आपल्याकडे लहानपणी एक गाडी होती, ज्याला काय करायचं असतं, त्या गाडीला स्प्रिंग मध्ये बेसिकली आपण बोलवतो, त्या गाडीला जर आपण मागे ओढलं किंवा मागे असं पकडून ओढलं, तर ती काय करायची, ती थोड्या वेळानंतर टकटक वाजायची आणि नंतर ते पटकन पुढे एकदम खूप जास्त लांबपर्यंत ते जायची. खूप जास्त लांब म्हणजे एवढी पण जास्त लांब नाही, परंतु बऱ्यापैकी लांब ती जायची, राइट. तर हे आपण ऑलरेडी तो हा वाला खेळ किंवा अशी वाली गाडी आपण ऑलरेडी खेळली. तो कोणाकडे त्याच मेकॅनिझमवर, म्हणजे त्याच्यात तशी कोणाकडे छोटी गाडी होती, तर कोणाकडे मोठ्या गाड्या. आताही आपल्याकडे तशा गाड्या असतील आणि आपण खेळतो सुद्धा कधी-कधी. तर बघा, वेन द रिलीज ओके, सो लेट्स सी व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द वर्क अँड एनर्जी. A boy in the picture has applied the force on the toy car. The work has been done because the force is applied on the car has caused the displacement. In other words, the transmission, okay, in other words, transmission of the boy's energies into the work has taken
द प्लेस थ्रू द अप्लाइड फोर्स. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलं, की जेव्हा आपण अशा प्रकारची एखादी गाडी काय करतो, मागे घेतो किंवा पुढे ढकलतो. जर आपण या टायरवाला मुलाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तर टायरवाला मुलाच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय दिसतोय, की टायरवाला एक्झाम्पलच्या मुलामध्ये आपल्याला दिसतंय, की आपण त्या टायरला मारतोय, तेव्हा टायर काय करत आहे, जागाही बदलत आहे. म्हणजे तिला एनर्जी देण्याचं काम कोण करत आहे किंवा आपण त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट कोणामुळे होत आहे, तर आपल्या एनर्जीमुळे होत आहे, असं आपण बोलवतो. म्हणून टायरमध्ये सुद्धा काम होत आहे किंवा वर्क डन होत आहे, असं आपण बोलू शकतो. सो सी दिस दिस इज द थिंग. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण एखादी खेळणी खेळत असतो किंवा ज्यावेळेस आपण एखादी वस्तू खेळत असतो, तेव्हा आपल्या ताकदीमुळे म्हणजे ह्युमन फोर्समुळे किंवा मसल फोर्समुळे आपण आपण बेसिकली मसल फोर्सच्या ऐवजी ह्युमन फोर्स हा शब्द वापरूया. ह्युमन फोर्स ह्युमन फोर्स आपण हा शब्द वापरूया. ह्युमन फोर्स म्हणजे काय, की मनुष्यबळ. मनुष्यबळ जेव्हा आपण वापरतो किंवा मनुष्यबळ जेव्हा वापरतो, तेव्हा काय होतं, एखादी कार्य किंवा एखादी गाडी किंवा एखादी वस्तू जर उचलत असेल, तर त्याला आपण काय बोलू शकतो, कार्य हे झालेलं असं बोलू शकतो. बघा, ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे कार्य हे केव्हा घडतं किंवा व्हेन वी कॅन कॉल द वर्क इज डन, जेव्हा त्यांची फिजिकल स्टेट किंवा फिजिकल पोझिशन किंवा फिजिकली डिस्प्लेसमेंट झालेलं असेल तरच. म्हणजे बघा, जर ती वस्तू कुठे हलली असेल किंवा त्याच्यामध्ये काही बदल झाला असेल, तर त्याला आपण कार्य झालेलं असं बोलू शकतो. परंतु कार्य हे केव्हा होईल? तेव्हा जेव्हा त्याच्यावरती एनर्जी अप्लायड होईल. जेव्हा त्याच्यावरती एनर्जी अप्लाय. त्याचं एक्झाम्पल आपण घेतलेलं, की जर एखादा पेन आपल्या टेबलवर असेल, तर त्याला आपण हातच नाही लावणार. आपल्या घरातले पण हात नाही लावणार. आपण कोणच हात नाही लावणार. तर ती बदलणार आहे का? किंवा ती उठून तो पेन उठून कुठे जाणार आहे का? तो बोलला, "नाही, मला आता कंटाळा आला इथे बसून-बसून. आता मी उठतो आणि दुसरीकडे जातो." असं आपण जसा माणूस करू शकतो, तसं ते करू शकता का? आन्सर इज नो. किंवा प्राणी जसे करतात तसे ते करू शकतात का? आन्सर इज नो. म्हणजे त्यांना काय, त्या ऑब्जेक्टला म्हणजे ते काय झालं, त्यांना एक एनर्जी किंवा एनर्जी लागतच असते. आणि जेव्हा एनर्जी लागून एखाद्या वस्तूचा डिस्प्लेसमेंट होतो, तेव्हा आपण काय होतं, काम झालेलं असं आपण बोलू शकतो. किंवा आपण हे पण एक वाक्य बोलू शकतो, की जेव्हा पण काम करायचं असेल किंवा वर्क करायचं असेल, तेव्हा आपल्याला एनर्जी ही लागतेच. आणि जेव्हा एनर्जी लागते, तेव्हा काही ना काही थोडाफार का होईना, परंतु काम झालेलं असं आपण बोलू शकतो. बघा, एका अंतरापर्यंत, एका गोष्टीपर्यंत आपण बोलू शकतो, की म्हणजे बघा, म्हणजे 2 गोष्टी आपण बघू शकतो. 2 गोष्टी हे जे मी आता जे मेन मुख्य जे 2 वाक्य बोलतोय, ते सुद्धा लक्षात ठेवा. व्हॉट इस दॅट थिंग, की जर वर्क डन आपल्याला बोलायचं असेल किंवा जर एखादं कार्य करायचं असेल, तर एनर्जी ही लागतेच. परंतु जेव्हा एनर्जी लागते, तेव्हा काम होईलच. काम होतच, परंतु काही प्रमाणापर्यंत कोणत्या-कोणत्या ठिकाणी कार्य होत नाही, असं सुद्धा आपल्याला बोलण्यात येतं. तर कसं, ते आपण नेक्स्ट टाईमला बघूया, की याबद्दल आपण याचं एक्झाम्पल नक्की त्याचं घेऊया. सो दिस इज द थिंग. इथपर्यंत आपण बघत आहोत. ठीक आहे. सो बघा. सो आता एक हा सेशन बघूया. कारण ह्याच्यामध्ये तर आपण बेसिकली फक्त या कारबद्दल किंवा या गाडीबद्दलच आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता पुढचं आपण बघूया. द युनिट ऑफ वर्क अँड द एनर्जी इज सेम. द वर्क अँड एनर्जी आर बोथ आर मेजर्ड इन द युनिट नेम्ड जूल इन जे अँड दॅट इज एसआय युनिट त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये जे सुद्धा आपण बोलू शकतो. तर एसआय युनिट एसआय म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल युनिट. जूल हा कार्य आणि एनर्जीचा म्हणजे वर्क अँड एनर्जीचा एकच हे आहे, सेम युनिट आहे. जो आहे ॲज अ जूल. जूल हा त्यांचा काय आहे, युनिट आहे. ज्याप्रमाणे आपण बघा, पाणी जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण लिटर वापरतो किंवा दूध मोजायचं असेल आपण लिटर वापरतो. डिस्टन्स मोजायचं असेल आपण किलोमीटर किंवा मीटर किंवा सेंटीमीटर वापरतो. त्याचप्रमाणे कार्य आणि एनर्जी हे जर मोजायचं असेल तर आपण काय बोलतो, कार्य आणि एनर्जी जर आपण मोजायचं असेल तर आपण त्याला जूल हा शब्द वापरत असतो. तर जूल हा शब्द आपण वापरत असतो. ओके. ऑलराइट. सो दिस इज द थिंग. आता आपण बघूया नेक्स्ट त्याच्यामध्ये फॉर्म ऑफ एनर्जी. फॉर्म ऑफ एनर्जी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. दिस इज अबाउट द वर्क अँड द रिलेशनशिप ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द वर्क अँड एनर्जी ह्याबद्दल आपण बोलून घेतलेलं आहे. तर हा जो मी सेकंड पॉइंट जो तुम्हाला बोललो, की जेव्हा एनर्जी अप्लाय होईल, तेव्हा वर्क झालेलंच असेल असं आपण बोलू शकत नाही. केव्हा ह्याचं जे एक्झाम्पल आहे ते मी पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला देईल. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आणि तुम्ही पण बघा, आयडिया लावा, की केव्हा असं सर का बोलले? हा एक शब्द तुम्ही बोलू शकता, की सर असं का बोलले? हे सुद्धा तुम्ही बोलू शकता. म्हणजे विचार करू शकता. ठीक आहे.
त्याच्यावरती आपण नक्कीच बोलूया त्याच्यावरती आणि नक्कीच तुमचे काय सजेशन असतील ते पण ऐकून घेऊन आपण त्याच्यावरती बोलूया. राईट. सो दिस इज द थिंग. दिस इज द चॅप्टर. आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट सेशन मध्ये म्हणजे उद्या आपण फॉर्म ऑफ एनर्जी बघणार आहोत. राईट. राईट. येस. कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर यू गॅस तुम्ही विचारू शकता.